मासे आणि करी हे जगातलं बेस्ट कॉम्बिनेशन आहे. मसालेदार रस्सा आणि त्यात एकरूप झालेले ते मासे. आहा हा हा. चला तर सुरू करूया आजची समुद्री रुचकर मेजवानी बांगडा करी. हे मी जे ठकठक ठकठक करते ना ते आपल्या बांगड्या करीसाठीच आहे. मी आलं ठेचून घेते. आता आपण मसाला करून घेऊया. आधी आपण खोबरं घेऊया. एक अर्धा वाटी नारळ किसलेला आहे. 1 टेबलस्पून धणे, 7 ते 8 आमसुलं म्हणजे सुकलेल्या कैऱ्या, 7 ते 8 लाल सुक्या मिरच्या, 4 ते 5 काळी मिरी, 7 ते 8 पाकळ्या लसूण आणि यात पाणी घालायचंय. साधारण 1 कप पाणी आणि अगदी गंधासारखं हे बारीक वाटून घ्यायचंय. झालंय का बघूया. झालंय वाटून. आता आपला हा मसाला वाटून झालेला आहे. पण ह्या बांगड्याच्या आमटीला तिरफळ लागतात. पण ती नुसती आपण एकतर खलबत्त्यात घालून ठेचावी लागतात. पण जर मिक्सरला घालून फक्त एकदा फिरवलं तर त्याचा स्वाद छान येतो. तर आपण ती वाटून घेऊया. आणि थोडंसं पाणी घेऊया. बघूया आपण. हे मस्तपैकी पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता आपण तेल गरम करूया. अगदी थोडं तेल घालायचं याच्यामध्ये. 1 चमचा. आणि आपण इथे आलं ठेचून घेतलेलं आहे. अर्धा इंच आलं आहे ते घातलंय. नंतर इकडे आपण हा मसाला घेतलेला आहे वाटलेला तो घालणार आहोत. थोडं पाणी घालायचंय. तिरफळ आपण घेतलेली ती घालूया. आणि आता मीठ घालूया. त्यानंतर एक उकळी येऊन द्यायची आहे आणि मग आपण त्याच्यात बांगडे घालणार आहोत. उकळी आलेली आहे. आता मेन पार्ट बांगडे आपले ह्या रश्श्यात जातील. आपण इकडे 5 बांगडे घेतलेत. धुवून स्वच्छ केलेले आहेत. आणि आता हे छोट्या गॅसवरती 10 मिनिटं तरी ठेवायचे. म्हणजे छानपैकी ते मासे जे आहेत त्या रश्श्यामध्ये एकजीव होणार आहेत. आपली बांगड्याची करी तयार आहे. आपण गॅस बंद करूया. कशाबरोबर खायची? भाकरी, उकड्या तांदळाची पेज, चपाती, तेही सगळं सोडा हो. फक्त जर तुम्ही वाफेवरला भात आणि ही करी खाल्ली ना तरी मस्त. बरं, रुचकर मेजवानी फेसबुकवर पण आहे. तुम्ही तिकडे लाईक करा. आणि आता आपण भेटूया रुचकर मेजवानीच्या पुढच्या भागात. काल माझी काकी आली होती आणि ती जेवण एकदम उत्कृष्ट बनवते. आणि त्यात रजा पडल्यावर आम्ही सगळे कारवारला जायचो. मुळात मी कारवारची. आणि कारवार म्हटल्यावर डोळ्यासमोर काय येतं? भरपूर सारा बाजार म्हणजेच फिश. त्यातलाच एक प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. टिडिंग, कोलंबी. आज मी तुम्हाला दाखवते कोलंबीचं सुकं म्हणा किंवा करी म्हणा. कारण ते सुक्यात पण जात नाही आणि करीमध्ये पण जात नाही. थोडासा मधला प्रकार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे आपली सुरुवात कशापासून होते? तेल. त्याच्या अगोदर आपण गॅस चालू करायचा आहे.
आणि फिश करीला वगैरे ना कधी पण तुम्हाला तेल कमी लागतं, कारण जिकडे आपण खोबरं वापरतो ना तिकडे तेल हा प्रकार कमी असतो. तर आपण एकच चमचा तेल घालतोय. आणि थोडंसं आंबट झालं पाहिजे. आणि स्पेशली जेव्हा कारवारच्या आपण रेसिपीज करतो तेव्हा तिकडे आमसुलं वापरतात, पण आपल्याकडे सर्रास इथे आमसुलं मिळत नाही. आमसुलं म्हणजे काय, कैऱ्या सीझनला जेव्हा कैऱ्या येतात तेव्हा त्याला मीठ लावून उन्हात सुकवायचं असतात, त्याला आपण आमसुलं म्हणतो. आणि काही लोक ह्याच्यात चिंच वापरतात आणि आपण इथे कोकम वापरतो. तर आज मी इथे कोकम वापरणार आहे. तेल तापलेलं आहे. इथे आपण वाटण घेतलेलं आहे. खोबरं, मिक्स मसाला, धण्याची पावडर घातलेली आहे आणि कांदा, एवढं सगळं घेऊन आपण वाटलेलं आहे. तर आपण हा मसाला घालूया. मसाला घातल्यावर आपण मीठ घालणार आहोत. तो काही परतायचा वगैरे नाही आहे जास्त. आता कोलंबी घेऊया. साधारण आपण 1 वाटा कोलंबी घेतली आणि मोठी कोलंबी घेतली. त्यात आपण कोकम घालतोय. जरासं हे आंबट असतं तर 7 ते 8 कोकम घेतोय आपण. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालायचं आपल्याला. तर आपण मसाल्याची वाटी आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया. आणि हे एक 5 ते 10 मिनिटं उकळून द्यायचं आहे पूर्णपणे. कोलंबी शिजायला फारसा वेळ लागत नाही. ते झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि एकदा व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. हे पूर्ण असं एकदम असं पातळही नाही आपण करतोय आणि एकदम घट्ट पण नाही. आणि कोलंबी साधारण मोठी असेल ना तर ती जास्त छान लागते. कोलंबीची करी तयार आहे. गरम गरम वाफे भरलेला भात किंवा कुच्ची ही भाकरी, ताव मारायला एकदम तुम्ही सगळे सज्ज आहात. मस्तपैकी काय करायचं माहिती आहे, जेवायचं, झोपायचं, संध्याकाळी उठायचं आणि मस्तपैकी समुद्रावर फिरायला जायचं. एकदम कारवार स्टाईल. मग काय तुम्ही तयार आहात ना? तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही मला पटकन कळवायचं आहे. आणि अशा छान छान स्पेशल काही रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा. तर आज मी तुम्हाला दाखवते सुकटीचं कालवण. दोन टेबलस्पून तेल घ्यायचे. तेल गरम होऊन द्यायचे. तेल तापलंय. आता आपण 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालूया. अर्धा टीस्पून हळदी पावडर. 1 कांदा बारीक चिरलेला. थोडीशी कोथिंबीर. 1 मोठा बटाटा घेतलेला आहे, त्याच्या बारीक बारीक फोडी केल्या आहेत. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता आपण सुकट घालूया. ही आपण साधारण एक 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. आणि 1 मोठी वाटी घेतलेली आहे. मीठ चवीप्रमाणे. 1 टेबलस्पून मिक्स मसाला. तुमच्या घरी जो असेल तो मसाला तुम्ही घाला. थोडंसं पाणी घालूया. मिक्स करायचं आहे. आणि आता बटाटा शिजेपर्यंत वाट बघायची आहे. एक 10 ते 15 मिनिटं. बघूया आपण बटाटा शिजलाय का. बटाटा शिजलाय. आपण इकडे नारळाचं दूध घेतलंय मोठं बाउल भरून. 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ. एकदा हलवून घ्यायचंय सगळं आणि पुन्हा एक 5 मिनिटं होऊन द्यायचंय. उकळी येऊन द्यायची आहे छान अशी. छान मस्तपैकी उकळतंय. जरा बघूया. झालेला आहे. आता गॅस बंद करूया. सुकटीचं कालवण तयार आहे. हे गरम गरम भाताबरोबर, तांदळाची भाकरी, चपाती कशाही बरोबर हे खूप छान लागतं. तर तुम्ही बाजारात जा, सुका बाजार आणा आणि हे करून बघा आणि पाहत राहा रुचकर मेजवानी.
नमस्कार, रुचकर मेजवानी विथ स्मितामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुरदोश्याचं हुमण। दिस इज अ डिश फ्रॉम गोवा। इथे मी अर्धा नारळ घेतलेला आहे, फ्रेश कोकोनट, त्यात थोडीशी चिंच, 4 ते 5 बेडगी मिरची, धणे 1 चमचा, मिरी 4 ते 5 आणि थोडीशी हळद म्हणजे साधारण 1 टीस्पून। आता मी एकत्र बारीक वाटून घेणार आहे। छान बारीक वाटलेला आहे। पुढची कृती करून घेऊया आपण। मुरदोशा म्हणून मासा असतो, इट इज कॉल्ड द लेडी फिश। तुम्ही सुरमई पण वापरू शकता, पापलेट पण वापरू शकता, प्रॉन्स पण वापरू शकता ह्याच्यासाठी। आता ह्या मुरदोशांना मी थोडंसं मीठ लावून ठेवणार आहे, एक 5 ते 10 मिनिटं। एक कढई तापवत ठेवूया आणि त्याच्यात 3 ते 4 चमचे खोबऱ्याचं तेल वापरूया। मला एक गोष्ट सांगायची राहून गेली की तुमच्याकडे जर बेडगी मिरची नसेल तर तुम्ही कुठलीही लाल सुकी मिरची वापरू शकता। आता मी इथे 3 चमचे नारळाचं तेल वापरलेलं आहे, तुम्ही दुसरं कुठलंही वापरू शकता, पण नारळाचं तेल जे आहे त्याला जे फ्लेवर देईल ते बाकी कुठलंही तेल देणार नाही। तेल चांगलंच तापलेलं आहे। आता त्याच्यात आपण एक बारीक चिरलेला कांदा घालून जरा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। कांदा चांगला गुलाबी झालेला आहे, त्याच्यात आपण आपलं वाटप घालूया। ह्याच्यात आपण आता पाणी घालून घेऊया। आपल्याला हे फिश करीची कन्सिस्टन्सी जास्त पातळी नकोय, जास्त जाडही नकोय, तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला। उरलेला मसाला जो आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून ह्या करीमध्ये मी घालणार आहे। ह्याच्यात मी आता मीठ घालून एक छान उकळी काढणार आहे। त्याला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात। आपण फिशला ऑलरेडी मीठ लावलेलं आहे, करीमध्ये घालताना जरा बेतानी घाला। ह्याच्यात मी 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घालणार आहे, एक छान फ्लेवर येतो ह्याचा। आणि आता ह्याला एक 4 ते 5 मिनिटं उकळी काढून घेते मी। ह्याला छान उकळी आलेली आहे। आता ह्याच्यात आपण फिश घालूया। फिश शिजायला वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनिटं, फार तर फार 5 मिनिटं लागतात। तर हे जास्त शिजवू नका, नाहीतर हे फिश तुटून जाईल। तर आता हे एका मीडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं आपण शिजवून घेऊया। मासा शिजला आहे की नाही हे कसं कळतं आपल्याला? बेसिकली हा मासा असा पांढरा होतो आणि तो जरा सॉफ्ट होतो, म्हणजे आपला मासा शिजलेला आहे। आपलं हुमण तयार झालेलं आहे। मी एका सर्विंग बोल मध्ये हे काढून घेते। हे मुरदोश्याचं हुमण भाताबरोबर अतिशय छान लागतं। तुम्ही आंबोळी किंवा घावण किंवा नीरदोसा बरोबरही खाऊ शकता। तर ही रेसिपी नक्की बनवा आणि एन्जॉय करा। अशा छान छान नॉनव्हेज रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा।